थंडी चालू झाली की घरामध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं ही चालू होत असतात. मग कधी लहान मुलांना असतील, कधी स्वतःला, तर कधी आपल्यापेक्षा वयोवृद्ध व्यक्तींना आणि बऱ्याच वेळेला औषध घेण्यास टाळाटाळ होते. घरगुती उपायांच्याकडे जास्त कल असतो. मग आज मी तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहे, की जो उपाय तुम्ही केल्यानंतर, तो काढा घेतल्यानंतर तुमचा खोकला हा त्वरित कमी होणार आहे. आजीबाईच्या बटव्यामध्ये असे अनेक औषधी वनस्पती असतात, असे अनेक औषधी घटक असतात, की जे घेतल्याने तुमचा खोकला त्वरित कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला आजीबाईच्या बटव्यामधूनच म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या पदार्थातूनच आपण ही होम रेमेडी तयार करणार आहोत. ती कशी करायची आहे याचीही तुम्हाला माहिती मी देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. ही जर होम रेमेडी तुम्हाला आवडल्यास ती तुम्ही जरूर शेअर करावी, कारण आता हिवाळा चालू आहे आणि घरोघरी खोकल्याचा एक तरी पेशंट आपल्याला मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही हा काढा घेतला तर तो खोकला कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही नक्की ही होम रेमेडी इतरांना शेअर करा. आता या आजीबाईच्या बटव्यामधून आपण कोणते कोणते पदार्थ घेणार आहोत ते आता आपण माहिती करून घेऊयात. सर्वप्रथम पदार्थांची अगोदर मी तुम्हाला नावं सांगते, त्यानंतर उपयोग काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. कारण हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की आपण हे जे घटक घेत आहोत त्याने एक्झॅक्टली काय होणार आहे, खोकला कसा कमी होणार आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला कोणते घटक आहेत ते जाणून घ्या. एकूण आपल्याला 6 घटक लागणार आहेत. यामध्ये आहे पहिलं म्हणजे काळी मिरी, दुसरं म्हणजे सैंधव मीठ, तिसरं म्हणजे तुम्हाला आलं घ्यायचं आहे, चौथं तुम्हाला इलायची घ्यायची आहे, पाचवं तुम्हाला ओवा घ्यायचा आहे व 6वा घटक हा गूळ आहे. आता हे घटक का घ्यायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर यामधलं काळी मिरी जी आहे ना ती काय काम करते, तर काळी मिरीच्या अंगी एक प्रॉपर्टीज असते एक्सपर्टंट म्हणून, म्हणजे जो छातीमध्ये जो कफ साठलेला आहे तो बाहेर टाकण्याचं काम हे काळी मिरी करत असते. जो कफ घट्ट असतो की जो इझिली बाहेर पडत नाही, त्यामुळे खोकला येत असतो. जेव्हा ओला खोकला असतो म्हणजे त्या खोकल्यामध्ये घशामध्ये कफ येतो, मग तो कफ घशामध्ये इथं अडकला आहे असं वाटत असते, तो बाहेर पडत नाही. त्यामुळे बेचैनी होते, खोकला खूप येतो, दुखत असते छातीत. तर तो खोकला, त्या प्रकारचा खोकला कमी करायचं काम हे काळी मिरी करत असते. आता यातलं दुसरं आहे ते म्हणजे सैंधव मीठ. सैंधव मिठाचे तर खूप सारे फायदे आहेत, पण खोकल्यामध्ये काय होत असते, तर आपल्या श्वसन नलिका तसेच फुफ्फुसामधले जे ब्रॉन्काय असतात त्यांना जर सूज आलेली असेल, तो छातीमधला असलेला कफ आहे तो पातळ करायचं काम हे सैंधव मीठ करत असते. त्यातलं तिसरं आहे ते म्हणजे ओवा. आता ओवा हा पोटदुखीसाठी वापरला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. पण हाच ओवा ज्यावेळेस छातीमध्ये कफ जमा होतो, छातीमध्ये एक प्रकारचं कंजेशन जमा होते, एक प्रकारचा घट्टपणा किंवा छातीमध्ये काहीतरी जड ठेवलं आहे असं वाटत असते. तर हा ओवा हे जे कंजेशन आहे हे कमी करायचं काम करत असते. यामधील चौथा आहे तो म्हणजे विलायची. आता विलायची ही आपण कशासाठी वापरत असतो, तर विलायची घातल्यामुळे त्या पदार्थाला वास चांगला येत असतो. पण ही विलायची तुम्हाला घालायची आहे तर ती थ्रोट इन्फेक्शन कमी करण्यासाठी. कारण ज्यावेळेस खोकला असतो अशा वेळेस घशामध्ये तुम्हाला सूज आलेली असते. तसेच घसा खवखव करत असतो, घसा दुखत असते, गिळताना त्रास होत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला विलायची घ्यायची आहे. पण ही विलायची तुम्हाला टरफलासकट घ्यायची नाही. टरफल तुम्हाला काढायचं आहे व जे आतलं जे मटेरियल आहे, जो घटक आहे तो तुम्हाला याच्यामध्ये घालायचा आहे या काढ्यामध्ये. त्यानंतर आहे आलं. आता आलं हे थंडीमध्ये सर्रासपणे चहामध्ये घातलं जातं. पण तुम्हाला या ठिकाणी आल्याचा रस हा का घ्यायचा आहे, तर ज्यावेळेस खोकला असतो त्यावेळेस त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन झालेलं असते, संसर्ग झालेला असतो आणि आल्याच्या अंगी काय आहे तर अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुमचा जो खोकला आहे, जे इन्फ्लेमेशन झालेलं आहे ते कमी करायचं काम हे आलं करत असते. यासोबतच श्वसन नलिकेला आलेली सूज असेल किंवा फुफ्फुसात आलेली सूज असेल, हे सुद्धा कमी करायचं काम ह्या आल्याचं आहे. आणि ह्या सर्व घटकांना एकत्रित करून जर आपण तो काढा घेतला तर आपल्याला तो कडवट होऊ शकतो, तिखट होऊ शकतो. यासाठी त्या ठिकाणी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही गूळ याच्यामध्ये मिक्स कराल तेव्हा तो काढा पिण्यास तुम्हाला सोयीस्कर जाणार आहे.
काढा बनवण्यासाठी जे घटक लागतात त्याची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. पण आता हा काढा बनवायचा कसा, त्याची कृती कशी, त्याचं प्रमाण किती ते लक्षात घ्या. तर तुम्हाला या ठिकाणी फक्त पाव चमचाच काळी मिरी घ्यायची आहे. तसेच पाव चमचा तुम्हाला काळं मीठ घ्यायचं आहे व पाव चमचा तुम्हाला ओवा घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला 3 चमचे हे अद्रकचा रस म्हणजे आल्याचा रस घ्यायचा आहे व 4 पाकळ्या ह्या विलायचीच्या घ्यायच्या आहेत. त्याचं टरफल काढायचं व आतला जो घटक आहे तो तुम्हाला त्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचा आहे. म्हणजे काळी मिरी, सैंधव मीठ व हे ओवा तसेच हे विलायची ह्या सगळ्यांचं मिक्सिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. आपण ते खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकतो व यामध्ये आल्याचा रसा मिक्स करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक छोटी कढई घ्यायची आहे व ती गॅसवर ठेवायची, मंद आच ठेवायची, गॅस फास्ट करायचा नाही. व यामध्ये तुम्हाला गुळाची अर्धी वाटी जो गुळ आहे तो यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर तो गुळ हळूहळू विरघळायला चालू होईल, एक ग्रेव्ही त्याची चालू होईल. गुळ हा करपून द्यायचा नाही, कारण करपला तर तो कडवट होऊ शकतो. त्यामुळं मंद आचेवरच सावकाश तो गुळ हलवायचा आहे. तो जसा पातळ होईल त्यामध्येच तुम्हाला हे जे आपण बारीक केलेले घटक आहेत म्हणजे ओवा, काळी मिरी, सैंधव मीठ तसेच हे विलायची आणि आल्याचा रस हे आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे व हे सर्व एकत्रितपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व गॅस हा बंद करायचा आहे. आता हे तुम्हाला एखाद्या जार कंटेनर म्हणजे जो आपला ग्लासचा कंटेनर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे काचेच्या बाटलीत तुम्हाला हे भरून ठेवायचं आहे व सकाळ व रात्री तुम्हाला जसा खोकला आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे घ्यायचं आहे. जर तुम्हाला खोकला खूप आहे तर अशा वेळेस तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ हे यातला एक अर्धा चमचा तुम्हाला हे काढा घ्यायचा आहे. जी मुलं 10 वर्षाच्या खाली आहेत त्यांना अर्धा चमचाच काढा द्या. जे 10 वर्षाच्या पुढं आहेत त्यांना तुम्ही 1 चमचा देऊ शकता व जी 20च्या पुढं आहेत त्यांनी सकाळ संध्याकाळ हे औषध 2 टाईममध्ये घेऊ शकतात. फक्त यामध्ये एकच पथ्य पाळायचं आहे की हे काढा घेतल्यानंतर तुम्ही गार पाणी किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका. कोमट पाणी याच्यावर प्या. रात्री शक्यतो हा काढा घ्यावा, त्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त चांगला फायदा होईल. रात्री हा काढा घेतल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही कोमट पाणी प्या व झोपून जा. सकाळपर्यंत तुमचा खोकला हा खूप कमी झाला असेल. जशी तुमची खोकल्याची उबळ आहे तसं आपल्याला याचं घेण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. खूप खोकला आहे, काही केल्या कमीच येत नाही, तुम्ही खूप औषधोपचार करून दमला आहात तर तुम्हाला हे सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेस हा काढा घ्यायचा आहे. हा काढा नक्की घ्या, त्याचा खूप चांगला फायदा हा होत असतो. तुमचा खोकला कोणताही असू द्यात, म्हणजे ओला खोकला ज्याच्यामध्ये कफ जमा होतोय छातीमध्ये, घशामध्ये, जो पडत नाही त्याला वेट कफ असं म्हणलं जातं व जो ड्राय कफ आहे जो कोरडा खोकला आहे की नुसता खोकला येतो, घसा खवखवत असतो, खोकल्याची सारखी वारंवार उबळ येते व ती उबळ खूप मोठी असते, खूप त्रास होतो, डोळ्यात पाणी येते, छातीत दुखत असते, इतक्या जास्त लेवलचा खोकला असतो. कारण खोकल्यामध्ये सुद्धा ॲक्यूट आणि क्रोनिक अशा 2 कंडिशन्स असतात. तर ह्या दोन्ही कंडिशन्समध्ये तुम्हाला हा काढा आहे तो खूप हेल्पफुल आहे. तुम्ही नक्की हा काढा घेऊ शकता व तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत ते तुम्ही नक्की मला या कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा की तुम्हाला हा काढा घेतल्यानंतर काय फरक जाणवला. आज या व्हिडिओमध्ये आपण ह्या घरगुती काढ्याची माहिती घेतलेली आहे. असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओज असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती अशी मिळाली जाते की जी खरंच उपयोगाची आहे. यामध्ये होमिओपॅथिक औषधं असतील, विविध आजार असतील, पेटंट मेडिसिन्स असतील, आरोग्याच्या ज्या हेल्थ टिप्स असतात की ज्या लहान लहान असतात पण फार महत्त्वाच्या असतात की ती आपल्या लक्षातच येत नाही की अरे मी असं करायला पाहिजे होतं, मी तसं करायला पाहिजे होतं. तर याच टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत असते. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये या चॅनलची लिंक शेअर करा की प्रत्येकाला या होम रेमेडीजचा फायदा व्हावा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन. थँक्यू सो मच. थंडी आहे, सांभाळा स्वतःला.